तमाम भटक्या विमुक्तांचे नेते बेलदार समाजाचे कॉम्रेड बिलावल आमच्यासोबत आहेत. बिलावल साहेब जिंदाबाद. थोडक्यामध्ये आपण काय इतिहास सांगाल बेलदार समाजाचा? थोडक्यामध्ये असा इतिहास, बेलदार समाज पूर्वीपासून मेहनती आहे. यानं मोठमोठे गड किल्ले बांधले. एवढंच नाही तर शिवाजी महाराजाच्या सोबत सुद्धा यांनी लढायासुद्धा केलेल्या आहे. हे जे मोहिते जो बेलदार समाजामध्ये पाटील म्हणून कुळ दाखवण्यात येते, हे आमचे बेलदार आहेत. बेलदार असून बेलदारांनीच बाजीप्रभूंना खिंड रोखली. त्यावेळेस प्रभू पडल्यानंतर बेलदारांनी खिंड रोखली आणि शिवाजी महाराजांना गडापर्यंत पोहोचू दिले. हे बेलदारांचं मोठं शौर्य आहे. म्हणजेच सर्व गड किल्ले जे आहे हे बेलदार समाजाने बांधलेले आहेत. तसेच शिवाजी महाराजांचे खरे मावळे जे होते पण ज्यांचा इतिहास लपवला गेला आणि तो दुसऱ्या माणसाच्या नावाने त्याला एक व्यक्तिवादी म्हणून हे करण्यात आलं, पण जे 7 बेलदार लढले होते त्यावेळेस बाजीप्रभूने खिंड आळवली. आग्र्याहून समजा शिवाजी महाराज येत असताना, तर त्यावेळेस त्या ठिकाणी खिंडीवर बाजीप्रभू लढत असताना बाजीप्रभू ज्यावेळेस त्यांचा पराभव होत होता करिता सर्व त्या ठिकाणी दगड फोडणारे बेलदार हे आले आणि त्यांनी लढाई लढून या ठिकाणी शिवाजी महाराजांचं चांगल्यापैकी काम केलेलं आहे. हे बेलदार लढवय्ये होते. आदिवासीमध्ये व्यक्तिवाद अजिबात नसतो आणि कोणीही एकटा जो आहे मनुष्य हा खिंड लढू शकत नाही. तर हे सामूहिक शक्ती जी असते, संघशक्ती असते, त्यानेच हे एवढं भव्यदिव्य कार्य होऊ शकते. त्यामुळे बेलदारांचा जो लपलेला इतिहास आहे तो सुद्धा पुढे यायला पाहिजे.